जय भीम जय संविधान. मी जयवंत शिवदास कांबळे दादासाहेब ओवाळ युवा मंचचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या नात्यानं माझं एवढंच म्हणणं आहे की 2 वर्षापूर्वी जी अफजल खान कबरचं अतिक्रमण काढलेलं भंगार लोखंड काय असेल ती साहित्य गेलं कुठं, त्यांची प्रक्रिया झाली कशी, भंगाराची प्रक्रिया कशी झाली, परंतु मला आज तागायत कसली माहिती न दिल्यामुळे माझं 15 नोव्हेंबर 2025 रोजी महसूल मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आत्मदहन आहे एवढा इशारा मी सोमवारी देऊन आलेलो आहे. व जर संबंधित प्रांत तहसीलदार यांना सस्पेंड करून व त्यांची खात्याअंतर्गत चौकशी न केल्यास व संबंधित कोण पत्रकार आहे मला माहीत नाही, मला नाव माहीत आहे परंतु मी सांगायची इच्छा नाही माझी, परंतु त्याच्यावर कायदेशीरप्रमाणे फौजदारी गुन्हा चोरीचा दाखल व्हावा अशी माझी विनंती आहे शासनाला. अन्यथा माझं 15 नोव्हेंबर 2025 रोजी आत्मदहन आंदोलन होणार म्हणजे होणार एवढा इशारा मी देतो. भंगार व्यक्ती तिथं काय कोटेशन काढलं नव्हतं का? नाही ना, आता ते मला म्हणतात की आमचा संबंध आहे, वाईचे प्राण म्हणतात. वाईंना त्यांना म्हणलं महाबळेश्वर ते आता नायब तहसीलदार म्हणतात आम्ही 2 महिने झालं आलो आहे. म्हणतात तुम्हाला काय, मला काय करायचं नाही, तुमचा शासनाचा पगार खाता आणि तुम्हाला जर अफजल खानचा मी समर्थन करत नाही परंतु त्याचा द्वेष पण करत नाही, परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दुश्मनाला मारून त्याचं थडकं बनवलं, त्याच्या अतिक्रमण जी कोणी केलं असेल त्यांना तर कठोर शासन झालंच पाहिजे, परंतु त्यांचं भंगार जी काय असेल ते लोखंड पत्रा मी काय म्हणतो एखादा खेळा जरी असला तरी तो शासनाचा आहे. त्यामुळं माझा असा गंभीर आरोप आहे की त्यांना संबंधित कारवाई व्हावी.